खूप खूप नमस्कार सगळ्यांना। आज आपल्या शाळेमध्ये आपण 7 दिवसाचं शिवाजी महाराजांवरचं व्याख्यान ठेवलेलं आहे, जे आज आणि सोमवारपासून परत 6 दिवस असं ते व्याख्यान चालणार आहे। आणि त्या व्याख्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची जेवढी माहिती आपल्याला देणं शक्य होईल तेवढी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता इतिहास खूप महत्त्वाचा असतो आणि जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच रचू शकत नाही, अशी एक सुंदर म्हण आपल्याला नेहमी सांगितली जाते। आपला इतिहास, इतिहासामधल्या चांगल्या गोष्टी आणि इतिहासामध्ये घडून गेलेल्या काही वाईट गोष्टी याच्यातून माणसानं नेहमी शिकायचं असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यामध्ये बदल करत जावा लागतो। त्यासाठी आपल्याला इतिहास माहित असणं आवश्यक आहे। आणि आपला जो भारत आहे तो हजारो वर्षापूर्वीचा देश आहे, चांगली संस्कृती लाभलेला देश आहे। महान योद्धा, महान व्यक्ती या देशामध्ये जन्मले आणि त्यांनी चांगलं कार्य समाजासाठी केलेलं आहे। त्यामधलेच एक आहेत राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज। तर आज आपण त्यांच्या व्याख्यानाचा हा पहिला भाग तुमच्या समोर मी प्रस्तुत करत आहे। मी काही इतिहासकार नाही, इतिहासाचा संशोधक नाही, तुमच्यासारखाच इतिहासाचा विद्यार्थी राहिलोय लहानपणापासून। पण एवढंच आहे की माझ्या घरामध्ये असेल, बाहेर असेल, शेजारी पाजारी असेल, आमच्या गावामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, सगळी शिवाजी महाराजांची माहिती देणारे लोक होते। ते संस्कार आमच्यावर होते, ते व्याख्यान व्हायचे, त्या व्याख्यानाला आम्ही बसायचो, त्यांच्याकडून जाणून घ्यायचो आणि मग नंतर त्यांच्याबद्दलची एक आवड तयार झाली। शिवाजी महाराजांबद्दलची आवड तयार झाली, वाचनामध्ये येत गेलो आणि जे ऑथेंटिक आहे ते तुमच्या पुढं सांगणं आवश्यक आहे। कारण तुम्ही सगळी पुढची पिढी आहे, पुढच्या पिढीला पण शिवाजी महाराज कळले पाहिजे। आमच्या पिढीला आता झालं, पण आता पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कळावं, त्यांचं नाव तर अखंड विश्वात राहणार आहे। जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव कोणी पुसू शकत नाही। पण त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला राहावी हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे। आणि आपण त्याच्या आज पहिल्या भागाला सुरुवात करूया। बघा, शिवाजी महाराजांचं जे घराणं आहे ना ते वेरूळचं भोसले घराणं, सगळे शूरवीर घराणं आहे त्यांचं। शहाजीराजे जे शिवाजी महाराजांचे वडील, शहाजी महाराजांचे वडील मालोजी राजे, हे राजे पदवी त्यांना मुघलाकडून, निजामशाहीकडून, आदिलशाहीकडून आलेली आहे। कारण त्यावेळेस आदिलशहाचं राज्य, निजामशहाचं राज्य, मोगलाची सत्ता आणि त्यांच्यामध्ये हे सरदार म्हणून यांनी आपली मर्दुंकी जी काही आहे ती गाजवली आणि राजे म्हणून त्यांना त्या ठिकाणी किताब भेटलेला आहे। मालोजी राजे हे भोसले घराण्यातले वंशज आणि मालोजी राजांचा मुलगा शहाजी राजे ते पण एक कर्तबगार आणि त्यांनी पण एक शूरवीर सरदार। त्यांनी पण कधी निजामशाहीमध्ये, कधी आदिलशाहीमध्ये सरदारकी गाजवली। सगळ्यांच्या पुढे राजे नाव आहे बघा, मालोजी राजे, शहाजी राजे, शरीफजी राजे। शहाजी राजांच्या भावाचं नाव आहे शरीफजी, कारण हे राजे पदवी त्यांना भेटली होती। त्यांना एक प्रांत दिला होता आणि त्या प्रांताचे ते राजे होते। अशा पद्धतीचं हे भोसले घराणं वेरूळचं आणि सगळी शूरवीरा परंपरा जे नावं मी तुम्हाला सांगितले, त्यांना पुण्याने सुपेची जहागिरी दिली होती।
कधी आदिलशहा, कधी निजामशहा. म्हणजे कसं होतायचं की आदिलशहाकडे चाकरी केली, तो प्रांत आदिलशहाचा व्हायचा. निजामशहाकडे गेले, तो प्रांत निजामशहाचा व्हायचा. तर अशा पद्धतीनं पुणे आणि सुपेची जहागिरी ते राजे होते तिथले. आणि मग लखोजीराव जाधव जे सिंदखेडचे, ते पण शूर सरदार. त्यांचं पण निजामशाही आदिलशाहीमध्येच वास्तव्य होतं त्यांचं. आणि सिंदखेड राजा हे त्यांचं मूळ गाव. ते पण तिथले राजे, लखोजी राजे. अशा लखोजीराव जाधवची कन्या जिजाऊ आणि मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचा विवाह झाला 1605 ला दौलताबाद मध्ये झाला. त्या काळामध्ये लहान वयामध्येच लग्न व्हायचे. आणि या दोघांचा धूमधाम मध्ये, कारण सरदाराचे दोघ जण, मुलगा आणि मुलगी, त्यामुळं खूप धूम धडाक्यामध्ये त्यांचं दोघांचं 1605 मध्ये लग्न झालं. त्यांच्या पोटी 2 मुलं आहेत. म्हणजे टोटल 6 अपत्य आहेत जिजाऊला. जिजाऊ आईसाहेबांना 6 मुलं, 6 अपत्य आहेत. त्याच्यामधले 2 मुलं आहेत. एक आहे संभाजी आणि दुसरा आहे शिवाजी. संभाजी थोरले ज्यांचा जन्म झाला 1623 मध्ये, आणि दुसरे शिवाजी त्यांचा जन्म झाला 1630 मध्ये. अशा पद्धतीनं आता काय ना, यांच्यामध्ये संभाजी हे नाव याच्या अगोदर पण आहे. म्हणजे शहाजी राजांच्या चुलत भावाचं नाव पण संभाजी आहे. त्यांचा पुढे उल्लेख येणार आहे. आणि त्यांच्यावरूनच परत त्यांनी आपल्या मुलाचं नाव पण संभाजी ठेवलेलं आहे, मोठ्या मुलाचं नाव. आता हे म्हणजे लखोजीराव जाधव आणि शहाजी राजे हे जावई सासरे. नंतर त्यांच्यामध्ये वैर तयार झालं. ते वैर त्यांच्यामध्ये दुश्मनी व्हायचं काही कारण होतं, अगदी क्षुल्लक कारण होतं. ते कारण होतं निजामशाहीचं. एक दरबार भरला होता निजामशाहीचा, सगळे सरदार लोक होते. आणि त्या दरबारामध्ये जे काही गुजगोष्टी असतात त्या झाल्या. दरबार संपला, सगळेजण जायला निघाले. लखोजी राजे जाधव पुढे निघून गेले, कारण दरबार संपला होता, काम झालं होतं. आपापल्या निवासस्थानी ते निघून गेले. पण त्यावेळेस एक हत्ती, तिथं हत्तीची एक घटना आहे. एक पिसाळलेला हत्ती भर त्या मार्केटमधून धावत होता, लोकांना चिरडत होता. आणि हे बघून दत्तोजी राजे जाधव, जे लखोजी जाधवचे चिरंजीव म्हणजे जिजाऊचे भाऊ, यांना ते सहन झालं नाही. आणि त्या हत्तीला मारण्यासाठी त्यांचं सैन्य त्या हत्तीवर चाल करून गेलं. त्याच वेळेस शहाजी राजांचे चुलत बंधू संभाजी राजे भोसले, शहाजी राजांचे भाऊ, चुलत भाऊ, त्यांचं म्हणणं होतं की हत्तीला मारू नका. आणि दत्ताजींचं म्हणणं होतं की हा हत्ती लोकाला चिरडतोय, पागल झालाय, त्याला मारणं आवश्यक. आणि म्हणून दोघांमध्ये जुंपली आणि दोघांमध्येच भांडणं चालू झाली. आणि त्या भांडणाचं एवढं प्रचंड स्वरूप झालं की ह्यांचे लोक, त्यांचे लोक सरदार होते. म्हणजे जवळपास लखोजी जाधवकडे 12,000चं सैनिक होतं, अशी इतिहासात नोंद आहे. आणि मग दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये संभाजीराजे जाधव, संभाजीराजे भोसले, शहाजीराजाचे चुलत भाऊ, यांनी त्या दत्तोजी राजे जाधवला मारून टाकलं, ठार मारलं. मग तिथून ते वैर चालू झालं. मग लखोजी जाधवला कळालं की आपला मुलगा गेला. कुणी मारलं तर संभाजीनं मारलं. संभाजीनं मारलं म्हणल्यानंतर लखोजीराव जाधव त्या संभाजीवर तुटून पडले. आपल्या मुलाला मारलं म्हणून
त्यांनी संभाजीराजे भोसलेला मारलं. म्हणजे हे असं युद्ध चालू झालं. म्हणजे दत्तोजीराजे जाधवला मारलं म्हणून लखुजीरावने आपल्या मुलाचा बदला घेतला संभाजीराजेला मारून. आणि संभाजीराजे कोण? शहाजीचे चुलत भाऊ. म्हणजे डायरेक्ट भोसले आणि जाधव यांच्यामध्ये वैर चालू झालं. एवढं वैर की दोघं एकमेकाचे तोंड पण बघणं गेले, सासरे आणि जावई. मग त्याच्यामध्ये मरण कोणाचं होतं? जिजाऊ आईसाहेबांचं. त्यांना डबल दुःख होतं. एक तर दीर गेला आणि एक सख्खा भाऊ गेला. ही घटना आहे बघा 1627 ची. आणि त्यानंतर मग हे वैर खूप वाढत गेलं. मग म्हणजे दोघ जण बिलकुल एकमेकाच्या मार्गावरच. लखोजीरावला वाटायचं की मी कधी शहाजीला मारतो आणि शहाजीला वाटायचं की मी कधी लखोजीला मारतो, कारण ते वैर घराण्यामधले आता चालू झालं. अशा पद्धतीनं दोघांचंही वैर चालू झालं. आणि अशामध्येच जिजाऊ या पोटोशी होत्या. 3 महिन्याचं बाळ त्यांच्या पोटामध्ये होतं. आणि लखोजीराव जाधव आपल्या मार्गावर येतात हे शहाजीराजांना कळालं. शहाजीराजे पण शूरवीर होते, पण त्यांना काळजी होती जिजाऊची. बरं, जिजाऊची पण जास्त काळजी नव्हती, कारण तिथं लेकच होती लखोजीरावची. लेकीला थोडंच मारू शकत होते. किंवा मराठी जे आहेत ते बाईवर थोडंच प्रहार करणार आहेत. ते संभाजीची काळजी होती त्यांना. जो छोटा संभाजी होता ना, जो त्यांचा मुलगा होता, त्याची काळजी होती आणि स्वतःची पण काळजी होती. मग आता जिजाऊ 3 महिन्याची आहे, बायकोची पण काळजी. कुठं ठेवायचं? तर त्यांना शिवनेरी आठवला. शिवनेरी हा त्यांचाच किल्ला, कारण त्यांची जहागिरी होती पुण्याची आणि सुपेची. आणि शिवनेरी बद्दल एक गोष्ट सांगायची म्हणलं तर शिवनेरी हा अभेद्य किल्ला होता. कुणी जिंकू शकत नाही असा किल्ला होता. जास्त उंची नव्हती त्याची, समुद्र सपाटीपासून जमिनीपासून उंची जास्त नव्हती, पण अत्यंत अवघड किल्ला होता. शिवाजी महाराज पण जिंकू शकले नाही अशी इतिहासात नोंद आहे. शिवाजी महाराजांना प्रयत्न केला की मी जिथं जन्मलो तो त्याला जिंकावं आपण, पण ते पण जिंकू शकले नाहीत. एवढा शिवनेरी मोठा अभेद्य किल्ला होता. शहाजीराजे हुशार होते, त्यांना माहित होतं की शिवनेरी आपला किल्ला आहे, आपले लोक आहेत आजूबाजूला. आणि त्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता तो होता विश्वासराव. म्हणजे व्याही होता तो, पाहुण्यामधला होता. कोणाच्या? शहाजीराजांच्या. अगदी अत्यंत विश्वासू होता. त्यांची पत्नी होती लक्ष्मीबाई विश्वासरावची. त्यांच्या हाती त्यांनी जिजाऊला सोपवलं, कारण त्यांनी जर तिथे राहिले असते तर परत युद्ध झालं असतं. त्यांना तिथून जाणं भाग होतं, पण सगळी व्यवस्था करून गेले त्यांनी. जे नवऱ्याचं जे कर्तव्य असतं, जे वडिलाचं कर्तव्य असतं त्या पोटामधल्या लेकरासाठी, ते कर्तव्य पार केलं. अनेक सैनिक त्यांनी जिजाऊ सोबत दिले. त्याचे नाव असे आहेत: बाळकृष्ण हनुमंते, त्यानंतर शामराव निळकंठ, सोनोजी पंत, रघुनाथ बल्लाळ, असे सगळे लोक जिजाऊच्या साठी दिले त्यांनी, की जिजाऊला अडचण येऊ नये. विश्वासराव तर होतेच किल्लेदार, पण आपले स्वतःचे विश्वासू लोक तिथं ठेवून बाकीच्या लोकांसोबत ते पुढं मार्गस्थ झाले. त्यांनी कर्नाटकमध्ये गेले, बेंगलोरला गेले. निजामशाहीचे सरदार म्हणून त्यांनी तिकडं त्या ठिकाणी आपला कारभार चालू केला आणि शिवनेरीवर जिजाऊला त्या ठिकाणी ठेवले. लखोजीराव जाधव आले, इतिहासात नोंद आहे. ते शिवाजी महाराजांचा पाठलाग करत आले, शहाजी महाराजांचा. शहाजीराजे भेटले नाही, पण जिजाऊ भेटल्या. जिजाऊच्या हातचं जेवण केलं, आपल्या लेकीच्या हातचं जेवण केलं, तिला आशीर्वाद दिले. अखंड सौभाग्यवती भाऊ, म्हणजे ज्यांच्याशी वैर होतं, आपल्या जावयाशी वैर आहे पण मुलीशी वैर नाही, तू सौभाग्यवती हो,
अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला. आणि तिथं शिवाई देवीचं मंदिर आहे शिवनेरीवर. त्याची भक्ती जिजाऊ करायची त्याची, कारण ते कुलदैवत असल्यासारखं. ऍक्च्युली कुलदैवत हे तुळजाभवानी, पण शिवाईचे भक्त होते, लखोजी राजे होते भक्त, भोसले तर भक्त होतेच सगळेजण, जिजाऊ तर भक्त होत्याच. तर शिवाईकडे त्यांनी प्रार्थना केली की माझ्या लेकीला शूरवीर मुलगा होऊ दे, मी 101 सोन्याचं नाणं तुला अर्पण करल. आणि जिजाऊच्या हातामध्ये दिले त्यांनी ते सोन्याचे नाणे. कदाचित मी असेल नसेल, माझा शब्द जाऊ नये, त्याच्यामुळं जिजाऊच्या हातामध्ये दिले होते. ज्यावेळेस बाल शिवाजी हे पोटामध्ये होते 3 महिन्याचे. ही नोंद आहे. लखोजीराव जाधव जे आजोबा आहेत शिवाजी राजांचे, जिजाऊचे वडील आहेत, त्यांनी तिथं सगळं व्यवस्था शहाजीने राजाने तर लावलीच होती, पण वडील म्हणून जे आपलं काही कुठं काही चूक असेल ती दुरुस्त करून ते पण पुढं मार्गस्थ झाले होते. बर, आता सह्याद्रीचा हा किल्ला आहे शिवनेरी. म्हणजे सह्याद्रीचे अनेक किल्ले आहेत. मी आता सांगितलं शिवनेरी जिंकणं अवघड आहे, तिथं कुणी जाऊ शकत नाही, एवढा अभेद किल्ला तो आहे. शिवाजी महाराजांना पण वाटत होतं तो किल्ला आपल्याकडे राहावा, पण ते पण जिंकलू शकले नाही. एखादा वीर माणूस काय प्रत्येक गोष्टच करतो असं असतं का? तर अशा पद्धतीनं तो शिवनेरी किल्ला होता. आणि मग पोटामध्ये बाळ वाढत होतं. 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, आजूबाजूला सगळी दिमाखत जिजाऊसाठी होती. आजूबाजूचे, कारण जहागिरी त्यांची होती, आजूबाजूचे लोक त्यांचे होते, आणि त्यामुळे कुठं काही फार असं अडचण नव्हती. पण दुष्काळ होता त्या काळात. असं म्हणलं जातं की शिवाजी महाराज जन्माच्या वेळेस दुष्काळ होता, पण शिवाजी महाराज जन्मल्याच्या नंतर कधीच दुष्काळ पडला नाही. हे सत्य घटना. शिवाजी महाराज जन्मताना दुष्काळ होता, भयानक दुष्काळ होता. म्हणजे लोक त्या धान्यासाठी एकमेकाला मारायचे असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे छोट्या धान्यासाठी मारलेलं आणि त्यांचा कडेलोट केलेल्याचे उदाहरणं आहेत. शिवनेरीवर पण टकमक टोक आहे, जे रायगडावर लोकांना मारण्यासाठी त्यांनी जर गुन्हा केला तर त्यांना तिथून खाली टाकायचं, अशा पद्धतीची पण योजना शिवनेरीवर पण होती. दुष्काळ होता आणि त्यामध्ये एक वाईट गोष्ट झाली. काय झाली वाईट गोष्ट? लखोजीराव जाधव जे जिजाऊचे वडील आहेत, आणि ते लखोजीराव जाधव जे आहेत ते त्या ठिकाणी दरबारामध्ये निजामशाहीच्या गेले होते. निजामशाहीच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गेले होते. आणि त्या निजामशाहीच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सोबत काही जण, त्यांचे जे 3 मुलं आहेत त्या 3 मुलांचा पण त्यामध्ये उल्लेख आहे. आणि ते सगळे जण त्या दरबारामध्ये गेले असताना 1629 ची ही गोष्ट आहे बघा. लखोजीराव सोबत अचलोजी होते, त्यांचा मुलगा, रदोजी होते, यशवंतराव होते, असे 3 मुलं होते दरबारामध्ये. आणि निजामानं त्या 4 जणाला त्या दरबारामध्ये ठार केलं. लखोजीराव जाधव आणि 3 मुलं त्यांना अक्षरशः तिथं मारण्यात आलं. कारण त्यांनी निहत्थे होते, तलवारी होत्या, पण सगळा प्लॅन केला होता, रचला होता तो. आणि त्याच्यामध्ये लखोजीराव जाधव आणि त्यांचे 3 लेकरं गेले. म्हणजे जिजाऊ पोटूशी होत्या आणि त्याच्यामध्ये लखोजीराव जाधवची बातमी त्यांना आली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. लखोजीराव जाधवची घटना शहाजी राजांना कळाली, त्यांना पण दुःख झालं. वैर आपलं तुमचं, पण परक्याने मारणं हे त्यांना काही पटण्याजोगं नव्हतं. त्याला निजामशाहीला सोडून दिलं शहाजी राजाने, आपल्या सासऱ्याला मारलं, आणि तेही कपटीपणानं मारलं. युद्धात नाही मारलं, कपटीपणानं मारलं. आणि सासऱ्याला मारल्यामुळे त्यांनी निजामशाही सोडली होती आणि आदिलशाहीमध्ये दाखल झाले नंतर त्यांनी. अशा पद्धतीची पण त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि मग या 16 फेब्रुवारीचा दिवस आला, 19 फेब्रुवारीचा दिवस आला.
19 फेब्रुवारी 1630, वार होता शुक्रवार, फ्रायडे. कोणता दिवस होता? फ्रायडे, शुक्रवारी. संध्याकाळच्या वेळेस एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि त्या तेजस्वी पुत्राचं पुढं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. कारण शिवाई देवीचं मंदिर होतं आणि शिवाई देवीचं मंदिर असल्यामुळं जिजाऊनं त्याचं नाव ठेवलं शिवाजी. बरं, त्या नामकरणाला कोण कोण होतं? शहाजीराजे येऊ शकले नाही, पण शहाजीराजांच्या आई होत्या उमाबाई, अत्यंत धार्मिक. उमाबाईचा बराचसा उल्लेख आहे, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांचं बालपणामध्ये पण त्यांनी आहेत सोबत, नामकरणामध्ये पण त्यांनी सोबत आहे, शिवाजी महाराजाच्या लग्नामध्ये पण सोबत आहेत त्यांनी, पहिल्या लग्नामध्ये. अशा पद्धतीनं उमाबाई त्या ठिकाणी होत्या. आपल्या नातवाचं कौतुक करण्यासाठी, नातवाला मांडीवर खेळवण्यासाठी, जे आजी खेळवतील, संस्कार करण्यासाठी उमाबाई पण त्या ठिकाणी, त्या ज्यावेळेस नामकरण होतं त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित होते. शिवाजीराजे वाढत होते, वय वाढत होतं, वर्षाचे झाले, 1.5 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले. शिवाजीराजे खेळ कोणते खेळायचे? तुम्ही म्हणताल सर कुणी बघितलं त्यावेळेस? तर इतिहासामध्ये काय असतं ना, आजूबाजूला ज्यावेळेस घटना होतात, आता मी बोलतोय तुम्हाला म्हणजे ह्याची नोंद आहे आता इतिहासामध्ये. पुढे ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल तर माझे कुठं ना कुठं तरी जे डॉक्युमेंट्स आहेत ते भेटतील ना. मी तर एक छोटा माणूस आहे, पण जे मोठे व्यक्ती आहेत, इतिहासकार, लिहिणारे, ते आजूबाजूच्या घटना लिहित असतात. लेखक असतात की नाही, लेखक, त्यांचं काय काम असतं? आजूबाजूचे घटना लिहिणं. तसा त्या काळामध्ये पंडित परमानंद गोविंदानंद नेवासकर हा एक पंडित, जो जिजाऊच्या साठी होता तिथं, त्याची नियुक्ती केली होती शहाजी राजांनी, आणि तो सगळं लिहित होता. तो शिवाजी किती चाणाक्ष आहे, पत्र आहेत त्यांचे शहाजी राजाला पाठवा लागले, तुमचा मुलगा बघा किती चाणाक्ष आहे. आपण कौतुक करतो की नाही, तसं तो लिहितोय शहाजी राजांना पत्र. कारण शहाजी राजे हे पत्र व्यवहार करतायत की मुलगा काय करतोय, मुलाचं शिक्षण कसं चालू आहे, त्याला व्यवस्थित धडे भेटतायत की नाही. बापाचं कर्तव्य जे आहे, जसं आई वडील तुमचं काम करतात, तसं शहाजीराजे व्यस्ततेमध्ये पत्र आहेत त्यांचे, पत्र आहेत, ते पत्र व्यवहार करतायत, माझा मुलगा कसा आहे. आणि मग ते सांगतायत की त्याचा मुलगा तुमचा चाणाक्ष आहे, तो बुद्धिवान आहे, स्मरणशक्ती दांडगी आहे त्याची, आणि अत्यंत मराठी भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे. छान मराठी बोलतो तो, गोड गोड बोलतो, आणि अत्यंत त्यांना खेळ कोणते आवडायचे? तर जसे शूरवीराला खेळ आवडतात ना, तसे किल्ले बांधणे, किल्ल्यावर राज्य करणं, आपलं सैनिक गोळा करणं, किल्ल्याच्या खाली येणं, शिवनेरीच्या वर चढत जाणं, आंधळी कोशिंबीर, लगोटी, लपंडाव, घोडेस्वारी, हे सगळे त्यांच्या आवडीचे खेळ होते लहान बाल शिवाजीचे. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो ना आपण, असं आहे बघा. काही खेळणी ठेवली जाते आणि ते लेकरू काय खेळणी उचलतं त्याच्याहून ते पुढं काय होणार आहे असं म्हणतात ना, तसं बाल शिवाजीचं होतं. आणि हे सगळे पत्र नेवासकर जे पाठवतायत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा भरभरून उल्लेख आहे. म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व कसं घडत होतं ते त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. जिजाऊच्या देखरेखीमध्ये सगळं शिक्षण होत होतं. तो पण राजा होता, पुणे आणि सुपे प्रांताचा तो राजा होता शिवाजी. त्यांचं शिक्षण, सगळं प्रकारचं शिक्षण पाहिजे ना, घोडस्वारी, तलवारशाही, सगळे गुरुजी, तलवार शिकवणारा गुरुजी, गुरुजी म्हणतो ना आपण, आता आपण सर म्हणा लागलो. गुरुजी जो विद्या देतो, जो गुरु आहे.
मग सगळ्या प्रकारचं शिक्षण, अगदी धार्मिक शिक्षण असेल, सामाजिक शिक्षण असेल, राजाला सगळं शिक्षण पाहिजे. त्याला वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, धर्माबद्दलचं शिक्षण पाहिजे, संस्कृतीबद्दलचं शिक्षण पाहिजे, त्याला तलवार चालवता यायला पाहिजे, घोडस्वारी करता यायला पाहिजे. अगदी हत्ती पण शिवाजी राजे चालवायचे हे नोंद आहे. हत्ती चालवताना पायाचा उपयोग केला जातो आणि ते चालवायचे. घोडेस्वारी तर उत्तम, त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य घोडेस्वारीमध्ये गेलंय. अशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळं शिक्षण जिजाऊच्या देखरेखीमध्ये व्हायचं. आई माझ्या मुलाला कमी पडू नये, जसं आपली आई प्रत्येक वेळेस म्हणते ना, माझ्या लेकराला हे कमी पडू देऊ नका, जरा थोडं मॅथ कच्चा आहे हो, जरा लक्ष द्या, आई म्हणते ना, तसं जिजाऊ सांगायचे आहे हे थोडंसं तलवारीमध्ये जरा व्यवस्थित करा, जरा धर्मशिक्षण व्यवस्थित द्या, हे व्यवस्थित द्या, ते व्यवस्थित द्या. अशी सगळी देखरेख जिजाऊ यांच्या उपस्थितीमध्ये या बाल शिवाजीचं त्या ठिकाणी सगळं शिक्षण वगैरे चालू होतं. त्यानंतर बघा, हे तर मी म्हणजे शहाजीराजे तर त्यांना लखुजीराव जाधवचं तर दुःख झालं होतं सासऱ्यांचं, आणि म्हणून निजामशाहीला सोडून त्यांनी आदिलशाहीमध्ये गेले होते आणि बेंगलोरमध्ये त्यांना तिथं राज्यकारभार दिला होता. बेंगलोरमध्ये खूप मोठं नाव शहाजीराजांनी कमवलं होतं. अजूनही बेंगलोरमध्ये अस्तित्व तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या मराठेशाहीचं अस्तित्व त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे तिथं कर्तृत्व शहाजीराजांना त्या ठिकाणी गाजवलं होतं. बरं, त्याच्यानंतर मग आदिलशाहीने अजून त्यांचं थोडं राज्य वाढवलं होतं. पुणे, सुपे, आजूबाजूचा अजून प्रदेश वाढवून दिला होता शहाजीराजांचा. बेंगलोरचा तर होताच, इकडचा पण वाढवून दिला होता. आणि मग इकडं कोण राज्य करणार? इकडं माझा मुलगा आहे ना, माझा शिवाजी आहे. आणि शिवाजी आणि जिजाऊ यांना ते राज्यकारभार चालवण्यासाठी सगळं त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. बरं, अशातच मग काय झालं, शिवाजी महाराज जवळपास 10 वर्षाचे झाले. आता लग्नाची घाई चालू झाली. आणि कारण आई वडिलांना तर लहानपणी लग्न व्हायचं त्या काळामध्ये, मग शिवाजीचं लग्न करायचंय बाल शिवाजीचं, तर त्यांच्यासाठी स्थळ बघण्यात आलं. सईबाई निंबाळकर, फलटणच्या मुदोजी निंबाळकरांच्या मुलगी. हे निंबाळकर घराणं म्हणजे मालोजी राजे भोसले जे आहेत ना, शहाजी राजांचे वडील, त्यांची पण जी पत्नी होती ती पण निंबाळकरांची. त्यामुळे जिजाऊला वाटलं की शहाजी राजांच्या वडिलाची पत्नी निंबाळकरांची आहे, ते नातं होतं. आणि त्यामुळं या मुदोजी निंबाळकरांची अत्यंत, सईबाईचं खूप चांगलं नाव आहे इतिहासामध्ये, त्या सईबाई सोबत विवाह संपन्न करण्याचं ठरवलं. पण आता बापाची परमिशन पाहिजे, आईने ठरवून काय उपयोग. पत्र गेले, पत्र व्यवहार चालू झाले, शहाजीराजांना पत्र गेले. शहाजीराजे म्हणले काय अडचण आहे, मुदोजी तर आमचे, आणि त्यामुळं काही अडचण नाही. त्यांनी लग्नाची परमिशन, त्यांनी परवानगी लग्नाची दिली. लग्न येण्याचं त्यांनी म्हणजे सांगितलं, पण मी येईल लग्नाला. आणि अशा पद्धतीनं लग्न. बरं, त्या लग्नामध्ये अजून एक मुदोजी निंबाळकर थोडस कमी उंचीचे, हे भोसले घराणं थोडं मोठं उंचीचं, पण त्यांनी काही मानपान घेतला नाही. लग्न कुठं लागलं? दौलताबाद मध्ये लागलं. म्हणजे लग्न जे लागलं ते यांच्या घरात लागलं, भोसलेंच्या घरात लागलं. नॉर्मली मुलींचं लग्न बापाच्या घरी लागतं, पण यांनी सगळं मानपान, जिजाऊनं सगळंच केलं. आपल्या लेकराचं लग्न आपल्याच दारी लावलं आणि कुठंही हुंडा घेतला नाही, काही घेतला नाही. हुंडा म्हणजे हे भोसले घराणं बघा, सती परंपरा ह्यांना मान्य नव्हती, कुणीच सती जास्त गेलं नाही, हुंडा घेतला नाही. सईबाईकडून घेऊ शकले असते ना, एवढा मोठा वतनदार शिवाजी, हुंडा घेतला नाही. अशा पद्धतीनं स्वतः लग्न लावून दिलं, मोठं लग्न लावलं. दुर्दैवानं त्या लग्नामध्ये शहाजीराजे येऊ शकले नाही. पण वर्षाच्या नंतर त्यांनी परत आले. 1 वर्षाच्या नंतर लग्न लागल्यानंतर परत त्यांनी आले, सुनेला आशीर्वाद दिला आणि त्या पद्धतीने जे काही वडिलाचं कर्तव्य असतं
कारण कसं असतं ना, हे जे थोर लोक असतात ना, हे कामामध्ये वेगळं असतात. जसं आपण आपल्या वडिलाला पण बोलायला कधी कधी वेळ असतो का आपल्याला, सांगा बरं, आहे का, असतो का? सगळे सतत कामात असतात. ते तर राजे होते ते, आणि त्याच्यामुळं युद्धामुळं त्यांनी येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी नंतर आले. ही पण त्या ठिकाणी नोंद आहे. त्यांनी शहाजी राजांनी नंतर त्यांना बोलवलं लग्नाच्या नंतर. बरं, ह्याच्या नोंदी घ्यायला लागलेत त्यांनी की बाबा माझ्या लेखाच्या लग्नात खर्च किती झाला, आणि एवढा कमी खर्च, अरे अजून लावायचं होतं लग्न मोठं. अशा पद्धतीचा पण पत्र व्यवहार आहे. तो माझा मुलगा आहे, राजा आहे, आणि त्याचं लग्न अजून मोठं व्हायला पाहिजे. अशा पद्धतीच्या पण पत्र व्यवहारामध्ये बापाला वाटतं ना, तर अशा पद्धतीच्या नोंदी पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतात. त्याच्यानंतर शहाजी राजांनी मग जिजाऊंना बेंगलोरमध्ये येण्याचं आज्ञा केली की तुम्ही आता बेंगलोरला यावं. काही दिवस बेंगलोरचं पण वातावरण बघा, शिवाजीला पण येऊ द्या, शिवाजीला पण बेंगलोर कळल, शहरी भाग काय असतो तो कळल, इथं मी राज्य कसं प्रस्थापित केलंय ते कळल. आणि त्यामुळं बाल शिवाजी जिजाऊ या बेंगलोरला गेल्या. 1.5 वर्ष राहिले जवळपास तिथं. ते मायलेक दोघं 1.5 वर्ष राहिले तिथं. शहाजी राजाच्या दुसऱ्या पत्नी, त्यांचं नाव आहे तुकाबाई, आणि शिवाजी राजांचा सावत्र भाऊ एकोजी राजे, आणि संभाजी तर होतेच तिथं. म्हणजे शिवाजीचे जे वडील बंधू होते त्यांना पण भेटायचं होतं. सगळ्यांची भेटगाठ झाली. 1.5 वर्ष त्यांनी तिथं होतं. पण इकडं पुणे आणि सुपेची जहांगिरी पण होती, ती वाड्यावर कोण सांभाळणार. त्याच्यामुळं परत 1.5 वर्षाच्या नंतर जिजाऊ आणि सोबत बाल शिवाजी हे परत 1.5 वर्ष राहिल्याच्या नंतर बेंगलोरमध्ये परत वापस आले. बरं, वापस येताना मग प्रस्थ शहाजीराजांचं वाढलं होतं. त्यांनी सगळं अष्टप्रधान मंडळ दिलं होतं शिवाजी सोबत. आता तो शिवाजी राजे झाला होता. त्यांच्या सोबत होते पेशवे, ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो, शामराव निळकंठ, अमात्य होते सचिव बाळकृष्ण, आणि जहागीराचा मुतालिक दादोजी कोंडदेव. म्हणजे शिवाजी राजे लहान आहेत, आणि म्हणून त्यांचा कारभार सांभाळण्यासाठी सगळं लावलं होतं त्यांनी. आणि हे सगळे एकनिष्ठ माणसं होते शहाजी राजांचे. उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस. तिथं काहीच नाही, काही फितुरी नाही, तिथं काही डावपेच नाहीत. अशा पद्धतीचे लोक बाल शिवाजी सोबत पाठवले, आणि बाल शिवाजींची राजे म्हणून ही जहागीर होती. शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला आईला की हे किल्ले आजूबाजूला सगळे दिसते, तुम्ही स्वतःला वतनदार मानतात, मी वतनदार आहे म्हणतात, पण किल्ल्यावरती आपलं काहीच चालत नाही. तर जिजाऊनं सांगितलं होतं, बाळा आपण जहागीरदार आहोत, आपलं काम आहे जे काही कर आहे तो वसूल करणं, आणि तो आदिलशाहीच्या दरबारी जमा करणं, आणि त्याच्यातला काही हिस्सा आपल्याला भेटतो. आपण मालक नाही. त्यामुळे हे सगळे किल्ले आदिलशहाचे, आपण जहागीरदार. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, पाटील हे सगळे जे वतनदार होते, वतनदार, त्यांचं काम होतं कर वसूल करणं. कर कळतो ना, टॅक्स, तो घेणं, आणि तो वसूल केल्यामुळं त्यांना काही टॅक्स भेटायचा, आणि बाकीचा तो आदिलशहाकडे जायचा. मग ते शिवाजी महाराजाला कुठं ना कुठं तरी त्या गोष्टी खटकत होत्या की काम आपण करायचं, आणि आपण नामधारी आहोत. अशा पद्धतीचं पण कुठं ना कुठं तरी त्यांच्या डोक्यामध्ये ते राहायचं. त्यांच्यासोबत यसाजी कंक सोबती जोडायला सुरुवात केली शिवाजी महाराजांना. यसाजी कंक, बाजी पासलकर, 60 वर्षाचं वय होतं बाजी पासलकर. बाळाजी, चिमणाजी, कावजी कोंडाळकर, जीवा महाल होता जीवा म्हणून वाचला शिवा, असं एक मन आहे ना इतिहासामध्ये, त्याच्यामधला हा जीवा महाल. वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे, हे सगळे लोक शिवाजी राजासोबत घट्ट झाले होते. आणि त्याच्यामध्ये बाजी पासलकर हा 60 वर्षाचा सगळ्यात त्या ठिकाणी वयोवृद्ध, कुणीतरी पाहिजे ना, सगळे पोराडगी कसे जमल, कुणीतरी सांगायला तर पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळे जण होते.
मग चालू झालं, एक बातमी आली शिवाजी राजांना की रांझ्याचा पाटील जो आहे, पाटील की वगैरे मी आता सांगितलं, हे गावाचे पाटील, प्रत्येक गाव सांभाळायचं काम, जसं आजकाल सरपंच असतो की नाही, तसं पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी या सगळ्यावरती जबाबदारी असायची. गाव सांभाळा, 10 गावचा देशमुख, कुलकर्णी लिखाणासाठी, एक गावचा पाटील, अशा पद्धतीचे सगळी रचना लावली होती ती. आणि त्या पाटलाची बातमी आली की त्यांनी असा एक बाईवर हात घातलाय आणि तिची आबरू त्या ठिकाणी त्यांनी घेतली. ही बाल शिवाजीला बातमी आली आणि त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. नोंद आहे ती. दादोजी कोंडदेव समजावून सांगायला लागले, जिजाऊ समजावून सांगायला लागले, थांब बाळा, करूत आपण बंदोबस्त. पण शिवाजी महाराज म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली होती त्यांच्या. हे असं का होतं? मी त्याला वतनदार आहे, मी त्याला राजा आहे आणि माझ्या वतनदारी मधले हे सगळे जण आई बहिणीची इज्जत जर करत नसतील तर माझा काय उपयोग आहे? अशा पद्धतीनं तिथं नोंद आहे. ते जे मी आता तुम्हाला नाव घेतलं ना, नेवासकर, नेवासकरांनी लिहिलंय की असा शिवाजी मी बघितला नव्हता, इतका क्रोधित शिवाजी कधी बघितला नव्हता. ही बातमी ऐकल्यानंतर मग त्यांनी येसाजी कंकला पाठवलं, आपल्या मित्राला पाठवलं, जा येसाजी त्या पाटलाला घेऊन ये इकडं. येसाजी गेले, 8-10 लोकांसोबत गेले, त्याला सांगितलं चल. तर त्यांनी शिवाजी राजांना मानायला तयार नव्हता. मी पाटील आहे पण आदिलशाहीच्या, आणि त्यांनी ऐकायला अक्षरशः तयार नव्हता. तो येसाजी कंक आला, शिवाजी महाराजाला सांगितलं की असं असं झालंय. शिवाजी तिथं म्हणाले, येसाजी हे शरीरयष्टी कशासाठी आहे? तुला पाठवलं कशासाठी? तो असा आला नसता तर त्याला धरून उचलून आणायला पाहिजे होता. आणि मग 100 लोकांसोबत येसाजी कंक गेले आणि त्या पाटलाला उचलून समोर आणलं. दरबारामध्ये जिजाऊ होत्या, दरबारामध्ये शिवाजी राजे होते आणि हुकूम सोडला शिवाजी राजांनी की याला अशी अद्दल घाला. याला मारलं तर काय होईल ना? एखादी गोष्ट मारली की लगेच संपते ना. याला मारायचं नाही, ह्याचे हात पाय कापायचे आणि त्या गावामध्ये राहू द्यायचं त्याला. म्हणजे येणाऱ्या जाणारं उदाहरण की हे बघा याने असं असं केलं म्हणून हे बघा. कारण मारलं असतं तर मग ती घटना समोर जे दिसतं ना ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. शिवाजी राजांना वाटायचं की हे कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे की आया बहिणीची जो इज्जत करत नाही त्याचं काय होतं शिवाजीच्या राज्यामध्ये. त्यासाठी हात पाय त्याला चौरंग करणं म्हणतात, चौरंग करणं. त्याला चौरंग केलं त्या पाटलाला आणि त्याला गावामध्ये पोहोचती केलं. आणि दुसरं, शिवाजी महाराजांचं मोठेपण बघा, त्याची पाटीलकी काढली आणि दुसऱ्याला पाटीलकी दिली आणि त्याला सांगितलं की ह्याला जीवनभर मरेपर्यंत पोहोचत्या. आणि ह्याचं उदाहरण गावागावामध्ये पसरू दे की जर असं झालं तर काय होऊ शकतं. आणि तो जोपर्यंत होता तो पाटील, तो हातपाय आपल्याला, तोपर्यंत त्याला पोचलं त्या दुसऱ्या पाटलाला. आणि हे अशा पद्धतीचे शिवाजी राजे 12 वर्षाच्या पुढे गेले होते. त्याच्यामधलं एक मला थोडं एक सांगायचं राहिलं फक्त, ते ज्यावेळेस बेंगलोरला गेले होते ना, तर शहाजी राजे म्हणले माझ्या लेकराचं तर लग्न मी बघू शकलो नाही, म्हणून मोहिते पाटील यांची मुलगी सोयराबाई हिच्याशी बेंगलोरला विवाह करून दिला होता शहाजी राजांनी. शहाजी राजांनी शिवाजी राजांचा दुसरा विवाह बेंगलोरला झाला आणि त्या विवाहामध्ये मग सगळेच पती पत्नी, जिजाऊ, शहाजी आणि सगळं त्यांचे आप्त स्वकिष्ट. मोहिते पाटलांची ती सोयराबाई हिच्यासोबत दुसरं लग्न आपल्या म्हणजे बापाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी लावून दिलं होतं. आणि अशा पद्धतीनं शिवाजी राजांचा राज्यकारभार चालू झाला. राज्यकारभार म्हणजे नामधारी राजे होते, ते खटकत होतं त्यांना आणि ते त्यांच्या मनामध्ये चालू होतं की आता आपलं स्वतःचं राज्य यायला पाहिजे, आपलं स्वराज्य स्थापायला पाहिजे, असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि पुढच्या भागामध्ये आपण याच्याबद्दलची माहिती पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.